तर नमस्कार मित्रांनो, तलाठी सिरीजमधील नेक्स्ट शिफ्ट आहे 17 ऑगस्टची. कोणती शिफ्ट आहे तर ती आहे फर्स्ट शिफ्ट. ओके, फर्स्ट शिफ्ट आहे आणि या ठिकाणी मॅथ आणि रिझनिंगवाला जो पार्ट असतं तो या ठिकाणी आपण एक्सप्लेन करतो. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन, विधान आणि निष्कर्ष आहे, सिलोजिझमचा क्वेश्चन आहे. बघा पहिलं विधान, सर्व गुहा लेण्या आहेत. ओके, या ठिकाणी सर्व ज्या गुहा आहेत ह्या गुहा काय आहेत, लेण्या आहेत. ओके, लेण्या. त्यानंतर बघा काही गुहा काय आहेत, घरे आहेत. काही ज्या गुहा आहेत त्या काय आहेत, घरे आहेत. ओके, घरे. आता बघा निष्कर्ष वाचा. पहिलं निष्कर्ष काय म्हणतं की काही घरे लेण्या आहेत. बघा काही ज्या घरे आहेत ते काय आहेत, लेण्या आहेत. हा जो पार्ट आहे हा काय आहे, लेण्यामध्ये गेला आहे, म्हणजे पहिलं विधान काय आहे, बरोबर आहे. ओके, त्यानंतर बघा काही लेण्या गुहा आहेत. या लेण्यांच्या पार्टमधील काही लेण्या काय आहेत, गुहा आहेत, म्हणजे हा पण विधान काय आहे, बरोबर आहे. दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजेच बघा तिसरं जे ऑप्शन आहे निष्कर्ष 1 आणि 2 हे दोन्ही तर्कसंगत आहेत. हा तुमचा ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी कोडिंग केलेली आहे आणि काय विचारले आहे तर खालीलपैकी कशाचे उत्तर 35 येईल. ओके, तर बघा आपल्याला या ठिकाणी हे चारही ऑप्शन या ठिकाणी काय करायचे आहे, चेक करायचे आहे. ओके, बघा आपल्याला किती उत्तर आलं पाहिजे, 35. ओके, तर बघा आपल्याला चारपैकी कोणतं आपण आधी चेक करणार, तर यासाठी बघा या ठिकाणी भागाकारवाला बघा. ओके, भागाकाराला कोणता चिन्ह दिलेला आहे तो चेक करा. बघा काय म्हणत आहे या ठिकाणी, ए म्हणजे भागाकार आहे. ओके, तर ए म्हणजे जर भागाकार आहे तर ए जर या ठिकाणी असेल, ओके, तर या ठिकाणी काय असेल, भागाकार असेल. तर भागाकार जर या ठिकाणी आपण ठेवला तर 11/3 होईल, म्हणजे याला पूर्ण भाग जाणार नाही, त्यामुळे आपण हा ऑप्शन चेक करणार नाही. त्यानंतर बघा ए कुठं आहे, ए म्हणजे या ठिकाणी भागाकार आहे. 3/27 याला पण पूर्ण भाग जाणार नाही, त्यामुळे आपण ऑप्शन आपण चेक करणार नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा 11/3 आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी पण हा पण ऑप्शन आपण आधी चेक करणार नाही. तर आधी कोणतं चेक करणार, या ठिकाणी बघा या ठिकाणी जर याच्या ठिकाणी भागाकार ठेवलं तर काय होईल, 9×3=27 होईल ना, म्हणजे त्याला पूर्ण भाग जात आहे, म्हणजे आपण काय करू, हा जो ऑप्शन आहे तो आधी काय करू, चेक करू. ओके, तर बघा 11, 3, 27, 9 आणि 5. ओके, तर बघा या ठिकाणी ए म्हणजे भागाकार आहे. ओके, त्यानंतर सी म्हणजे प्लस आहे. त्यानंतर बघा काय राहिलं तुमचं, डी. डी म्हणजे काय आहे, डी म्हणजे मायनस आहे. ओके, या ठिकाणी मायनस ठेवू. आणि त्यानंतर बघा बी म्हणजे काय आहे, बी म्हणजे गुणाकार आहे. ओके, तर बघा आता 9×3=27 या ठिकाणी राहिले 3 आणि 11×3=33. ओके, बघा या ठिकाणी 3 काय आहे, मायनस आहे, आणि प्लस काय या ठिकाणी 5 आहे. म्हणजे जर 3 या ठिकाणी 33मधून जर आपण कॅन्सल केलं तर या ठिकाणी किती राहिलं, 30 राहिलं. 30 आणि 5 35, म्हणजे जो हा ऑप्शन आहे तिसरा तो तुमचा काय राहील, करेक्ट असेल. दुसरे ऑप्शन चेक करण्याची काही गरज पडणार नाही. ओके, म्हणून या ठिकाणी तिसरा ऑप्शन करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा सरळ रूप द्यायचा या ठिकाणी. बघा 15/3 जर केलं तर या ठिकाणी काय राहील, -5. ओके, त्यानंतर बघा 4×4=16 होतील आणि 16×2=32 होतील. ओके, 32, पण कोणते 32, या ठिकाणी मायनस आहे आणि हा पण मायनस आहे, म्हणजे पॉझिटिव्ह 32. ओके, त्यानंतर इथं किती आहे, 13 आणि 32 किती होतील, 45 होतील. ओके, म्हणजे या ठिकाणी -5 आणि इकडे काय उरलं तुमचं 7, आणि हा चिन्ह हे या ठिकाणी देऊ. ओके, आता बघा 45 आणि 5, -45 आणि -5 किती होतील, 50 होतील. -50 आणि या ठिकाणी 7 आहे, म्हणजेच तुमचा आन्सर किती आहे, -43. ओके, तुमचं जे पहिलं ऑप्शन राहील ते या ठिकाणी करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा. बघा या ठिकाणी जो संबंध आहे या पदाचा या पदाशी आणि या पदाचा या पदाशी, तोच संबंध तुम्हाला 4 ऑप्शनपैकी एकामध्ये मिळेल. ओके, आणि तोच तुमचा काय असेल, आन्सर असेल. तर बघा YJR आणि या ठिकाणी काय आहे, ANX आहे. ओके, तर बघा या ठिकाणी बघा Y आणि A यामध्ये कितीचा फरक आहे, +2चा फरक आहे. त्यानंतर J आणि N जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे, +4चा फरक आहे. आणि त्यानंतर R आणि X यामध्ये जर बघितलं तर +6चा फरक आहे. ओके, म्हणजे 2, 4 आणि 6चा. हा लॉजिक तुम्हाला कुठे शोधायचा आहे, 4 ऑप्शनपैकी एकामध्ये. बघा यामध्ये जर शोधलं तर के साठी कोणता वर्ड या ठिकाणी जीच्या ठिकाणी यायला पाहिजे होता, 2 नंबरवर, म्हणजेच के नंतर एम पाहिजे होता, या ठिकाणी एम नाही, त्यामुळे हा ऑप्शन कटला. बघा के आणि या ठिकाणी एम पाहिजे होता, एम या ठिकाणी नाही. ओके, त्यानंतर बघा एक्स नंतर दुसऱ्या ठिकाणी कोण राहील, जेड राहील, म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. ओके, त्यानंतर ई नंतर आय, हा पण किती 4चा फरक आहे, आणि बी आणि एच यामध्ये 6चा फरक आहे, म्हणजेच तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा मालिका तुम्हाला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. बघा 125, 80,
45 20 ओके. आणि या ठिकाणी क्वेश्चन मार्क. तर बघा 125 आणि 80 यामध्ये कितीचा फरक आहे? कितीचा फरक आहे? तो आहे 45चा. त्यानंतर जर बघितलं आपण 80 आणि 45 यामध्ये कितीचा फरक आहे? 35चा फरक आहे. आणि त्यानंतर 45 आणि 20 जर बघितलं तर या ठिकाणी किती? 25चा. म्हणजेच हा फरक कितीने कमी होत आहे? 10ने कमी होत जात आहे ओके. म्हणजेच या ठिकाणी कितीने कमी राहील? 10ने कमी राहील. म्हणजेच या ठिकाणी कितीचा फरक असेल? बघा 15चा फरक या ठिकाणी यायला पाहिजे ओके. 15चा फरक म्हणजेच 20 नंतर जर या ठिकाणी 15 मायनस केलं तर काय उरेल तुमचं? 5 उरेल. म्हणजेच 5 हा काय राहील तुमचा? आन्सर राहील. बघा ऑप्शन नंबर 3 तुमचं काय असेल? करेक्ट असेल ओके. नेक्स्ट बघा पुन्हा विधान आणि निष्कर्ष आहेत. बघा पहिलं विधान, काही डाळी काय आहेत? कडधान्य आहेत. बघा काही ज्या डाळी आहेत या डाळी काय आहेत? कडधान्य आहेत ओके. कडधान्य आहेत ओके. कडधान्य आहेत. त्यानंतर बघा दुसरं विधान, काही कडधान्य बिया आहेत. काही कडधान्य जे आहेत ते काय आहेत? बिया आहेत ओके. बिया आहेत. त्यानंतर बघा बहुतेक बिया काजू आहेत. बहुतेक म्हणजेच काय होतं? काही होतं ओके. बहुतेक बिया काय आहेत? काजू आहेत. या ठिकाणी बघा बहुतेक बिया काय केल्या आपण? काजू आहेत ओके. काजू. आता बघा निष्कर्ष बघा काय म्हणतात? काही डाळी बिया आहेत. ह्या ज्या डाळीचा पार्ट आहे तो कसा आहे? बिया आहे म्हणत आहे. बिया तर दूरच राहिला ओके. त्यामुळे या ठिकाणी पहिलं निष्कर्ष राहील तो काय असेल? चूक असेल. त्यानंतर बघा काही कडधान्य काजू आहेत. ह्या ज्या कडधान्याचा भाग आहे तो काजूमध्ये आहे म्हणताय. हा पण दूरच आहे ओके. म्हणजे यामध्ये पण काही संबंध नाही. त्यामुळे जो तुमचं कोणतं ऑप्शन राहील? दोन्ही ऑप्शन तर्कसंगत नाही. दोन्ही विधान चुकत आहेत ना या ठिकाणी. म्हणजेच बघा निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 या ठिकाणी काय? तर्कसंगत नाही. म्हणजे तिसरं ऑप्शन तुमचं काय असेल? करेक्ट असेल ओके. क्वेश्चन बघा काय म्हणत आहे? पाईप एक्स आणि पाईप वाय हे टाकी भरणारे पाईप आहेत आणि त्यानंतर जेड हा पाईप आहे तो रिकामी करणारा पाईप आहे ओके. बघा एक्स आणि वाय अनुक्रमे 144 आणि 180 मिनिटात भरू शकतात. तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते म्हणत आहे. आणि एक्स वाय यांना 24 मिनिटासाठी एकाच वेळी सुरू केले, मग ते बंद करून जेडला सुरू केले तर किती वेळानंतर टाकी रिकामी होईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा काय म्हणायचं याला की या ठिकाणी बघा एक्स वाय दोन्ही या ठिकाणी सुरू केलेले आहेत. एक्स प्लस वाय ओके. आणि त्यानंतर यांना बंद करून या ठिकाणी जेडला सुरू केलेला आहे ओके. तर या ठिकाणी हा जेड हा किती वेळात या दोघांनी भरलेली जी टाकी राहील ते रिकामी करेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा काय म्हणतात? एक्स किती वेळात भरत आहे? 144 मिनिटात. त्यानंतर वाय जर बघितलं तर वाय हा 180 मिनिटात भरत आहे. त्यानंतर काय म्हणताय? तिन्ही पाईप एकाच वेळी सुरू केले तर टाकी 4 तासात भरते ओके. तर बघा एक्स वाय आणि जेड ओके. 4 तासात म्हणजेच टोटल मिनिटं किती राहतील? 60 गुणिले 4 करावं लागेल ओके. म्हणजे 60 4 किती होतं? 24 म्हणजे 240 मिनिट यांना लागतील ओके. तर बघा आता तुम्ही जर या एक्स वाय जेडमधून एक्स वाय जर तुम्ही मायनस केले तर तुम्हाला काय मिळेल? जेड मिळेल ना ओके. तर बघा आपल्याला जेड काढायचं आहे आता. बघा यांची एलसीएम काढा आधी. एलसीएम जर काढला आपण तर एलसीएम किती निघेल? ते निघेल 720 ओके. 720 या ठिकाणी एलसीएम निघला. त्यानंतर बघा काय होत आहे? 240 गुणिले 3 जर केले म्हणजे 240 म्हणजे 24 3 72 होतं ना. तर या ठिकाणी इफिशियन्सी काय येईल? 3 येईल. त्यानंतर 180 गुणिले 4 म्हणजेच काय होईल? 720 होईल. आणि त्यानंतर 144 याची इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? 144 गुणिले 5 जर केले तुम्ही तर काय होईल? 720 होईल ओके. बघा या ठिकाणी आपण 720 हे जे काय आहेत टोटल लिटर समजणार याला ओके. 720 टोटल लिटर म्हणजेच काय होत आहे की जो या ठिकाणी बघा ही जी इफिशियन्सी आहे ही इफिशियन्सी एका मिनिटाची इफिशियन्सी आहे ओके. तर बघा हा एक्स जो आहे एका मिनिटात 5 लिटर पाणी भरून 144 मिनिटात किती लिटर पाणी भरता? 172 लिटर पाणी भरू शकतं. तसंच हा पण आहे एका मिनिटात 4 लिटर पाणी भरून 180 मिनिटात तो किती भरतं? 720 भरतं ओके. म्हणजेच बघा या ठिकाणी ही आपल्याकडे इफिशियन्सी आलेली आहे. आता बघा एक्स वाय झेडच्या इफिशियन्सीमधून एक्स वाय जर मायनस केला आपण एक्स वायची इफिशियन्सी मायनस केली तर आपल्याला झेड मिळेल ना. तर बघा झेड मिळण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? या 3मधून काय करावं लागेल? 9 मायनस करावं लागेल एक्स वाय ओके. म्हणजेच काय मिळेल आपल्याला? झेड मिळेल. तर बघा या 3मधून जर 9 मायनस केलं तर काय राहील आपल्याकडे? झेड म्हणजे -6 राहील ओके. -6 म्हणजेच काय होईल? हा रिकामी करणारा राहील ओके. मायनस आला म्हणजे तो रिकामी करणारा राहील ओके. आता बघा झेडची इफिशियन्सी मिळालेली आहे -6 ओके. आता बघा काय म्हणत आहे? एक्स आणि वाय हे दोन्ही सुरू केले म्हणत आहे.
किती मिनिटासाठी सुरू केला या ठिकाणी 24 मिनिटासाठी. बघा एक्स वाय हे किती 24 मिनिटासाठी सुरू केलं आपण. 24 1 मिनिट बघा 24 मिनिटासाठी सुरू केलं आणि एका मिनिटात किती भरतात हे दोघे. एका मिनिटात 9 भरतात ना, म्हणजेच 24 गुणिले 9 होईल. ओके, म्हणजे टोटल किती लिटर पाणी मिळेल तुम्हाला. बघा 9 4 36चे 6, त्यानंतर हातचे 3 आणि 9 2 18 आणि 3 किती होईल 21 होईल. ओके, म्हणजे ते 24 मिनिटात किती लिटर पाणी भरतील 216. ओके, आता बघा एक्स वायला काय केलं आपण या ठिकाणी बंद केलेलं आहे. ओके, 24 मिनिटानंतर बंद केलं ना आणि 24 मिनिटामध्ये किती लिटर पाणी भरलं यांनी 216. ओके, आता हे जे भरलेलं पाणी आहे तो काय करेल या ठिकाणी जेड सुरू केलं ना आणि जेड हा काय करते रिकामी करते टाकी. ओके, बघा जेड हा काय करता रिकामी करणार आहे. ओके, तर बघा आता जे 216 लिटर जे भरलेले आहे ते काय करेल जेड रिकामी करेल आणि जेडची इफिशियन्सी काय म्हणजे एका मिनिटात 6 लिटर पाणी काय करतो कमी करतो. तर बघा 216 भागिले काय करू आपण 6 लिटर. ओके, खाली करणार आहे. ओके, तर आता बघा 6 3 किती होतात 18 होतात. ओके, 6 3 18 या ठिकाणी किती उरले 3 आणि 6 म्हणजेच 6 6 काय होतात 36. ओके, म्हणजेच ती जी टाकी आहे किती मिनिटात हा जो मायनसचा चिन्ह आहे मायनस म्हणजे आपल्याला ऑप्शनमधून मायनस नाही शोधायचा तर हा रिकामे करणारा साईन आहे. ओके, तर बघा हा किती मिनिटात भरेल 36 मिनिटात भरेल. ओके, म्हणजेच तुमचं जे तिसरं ऑप्शन आहे ते या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल. ओके, वेगळी शब्दजोडी तुम्हाला या ठिकाणी ओळखायची आहे. बघा या ठिकाणी काय दिलेले आहेत या ठिकाणी प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांचे काय आहेत या ठिकाणी पिल्ले दिलेले आहेत. तर बघा देवमासाचा जो बछडा असतं त्या बछड्याला काय म्हणतो आपण कफ म्हणतो. ओके, इंग्लिश वर्ड आहे हा कफ, तर हे काय आहे बरोबर आहे. त्यानंतर बघा सील आहे. सील हा काय एक प्राणी आहे समुद्रातला पेंग्विन सारखा. त्याचा जो बछडा असतो त्याचा जो बच्चा असतो त्याला काय म्हणतो आपण त्याच्या पिल्याला आपण पप म्हणतो. पपी वगैरे म्हणतात ना तर तो पपी हा पण या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर बकरी बघा बकरीचे जे पिल्ले असतात बकरीचे बछडे त्याला आपण काय म्हणतो बकरी किंवा मेंढीचा जो बकरा असतो मेंढी. बकरी किंवा मेंढीचा जो बछडा असतो त्याला आपण कुकुरुच म्हणतो. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी जो शिंगरू आलेला आहे हा शिंगरू कशासाठी वापरतो आपण कोणत्या प्राण्यांचा बच्चा असतात शिंगरू म्हणजेच काय असतं या ठिकाणी जो घोडा किंवा गाढव जो असतं गाढव त्यांचा जो बछडा असतो त्याला आपण काय म्हणतो शिंगरू म्हणतो. ओके, आणि जो कोल्हा आहे कोल्ह्याचा जो पिला असतं त्याला काय म्हणतो आपण त्या बछड्याला आपण कोल्ह्याच्या पिलाला कोल्ह्याचाच पिल्लू म्हणतो. ओके, कोल्ह्याचा पिल्लू म्हणतो आपण. एक मिनिट पिल्लू. ओके, तर या ठिकाणी बघा आपल्याला काय पाहिजे कोल्ह्याचा पिल्लू या ठिकाणी पाहिजे पण या ठिकाणी शिंगरू आहे ना. शिंगरू कशासाठी घेतो आपण घोडा आणि गाढवसाठी घेतो. म्हणजेच या ठिकाणी जो दुसरा ऑप्शन आहे तो काय असेल वेगळी जोडी असेल म्हणजेच दुसरा ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय यायला विचारलेलं आहे बघा एल एफ आणि आर. ओके, त्यानंतर जर बघितलं एफ झेड एल झेड टी एफ त्यानंतर टी एन झेड. ओके, बघा नेक्स्ट काय क्वेश्चन मार्क. तर बघा एल आणि एफमध्ये कितीचा फरक आहे -6चा फरक आहे. त्यानंतर जर बघितलं एफ आणि झेड तर यामध्ये सुद्धा -6चा फरक आहे. झेड आणि टीमध्ये पण -6चा फरक आहे. ओके, आणि त्यानंतर इथं पण काय असेल -6. ओके, म्हणजेच काय येईल तुमचं या ठिकाणी टी नंतर -6 एन येईल. ओके, त्यानंतर बघा एन किती ऑप्शनमध्ये आहे 2 ऑप्शनमध्ये. ओके, त्यानंतर बघा एफ आणि झेड यामध्ये कितीचा फरक आहे -6चाच फरक आहे. त्यानंतर झेड आणि टी यामध्ये पण -6 टी आणि एन यामध्ये पण -6. तर या ठिकाणी एन नंतर -6 काय राहील एन नंतर -6 एच राहील. ओके, म्हणजे एन आणि एच येत आहे. ओके, म्हणजेच बघा या ठिकाणी काय होत आहे दुसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल NH हे काय असेल करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा या ठिकाणी मालिका दिलेला आहे तुम्हाला आणि काय विचारलं आहे इथे अशी किती चिन्हे आहेत. ओके, की त्यांच्या ताबडतोब आधी एक अक्षर आणि ताबडतोब नंतर एक संख्या येत असेल. ओके, बघा आपल्याला काय बघायचं आहे चिन्ह बघायचं आहे. चिन्ह आणि त्याच्या ताबडतोब आधी काय येईल एक अक्षर येईल अक्षर आणि ताबडतोब नंतर काय येईल एक संख्या येईल. ओके, संख्या म्हणजेच बघा चिन्ह बघायचं आहे आपल्याला आणि त्याच्या अगोदर अक्षर आणि त्याच्या नंतर काय राहील संख्या राहील. तर बघा हा जर चिन्ह जर बघितलं आपण तर या ठिकाणी आधी अक्षर पण येत आहे आणि नंतर संख्या पण येत आहे. हा एक राहू शकतं. त्यानंतर चिन्ह बघा या ठिकाणी जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी काय आहे संख्या आहे हा या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर बघा या ठिकाणी हा जर चिन्ह बघितलं तर या ठिकाणी पण नंतर काय आहे चिन्ह आहे त्यामुळे हा पण या ठिकाणी होणार नाही आणि हा पण या ठिकाणी होणार नाही. त्यानंतर कोणताही चिन्ह नाही त्यामुळे काय राहील तो एकच राहील ना.
म्हणजेच तुमच्या असे किती चिन्हे राहतील, अशा एकच चिन्ह राहील. ओके, म्हणजे तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, गीताने 450 किमतीला एक घड्याळ खरेदी केले आणि 10% नफा मिळवण्यासाठी तिने किती किमतीला विकले पाहिजे म्हणत आहे. ओके, म्हणजेच बघा 450 रुपयाची काय आहे, ती एक घडी आहे. ओके, एक घड्याळ आहे, 450 रुपयाला खरेदी केलं, पण तिला काय करायचं, विकायचं आणि 10% नफा मिळवायचा आहे. तर काय करेल बघा, या ठिकाणी जर 10% जर बघितलं, 450ची 10% म्हणजेच एक डिजिट सोडून जो संख्या असते त्याला आपण 10% म्हणतो. तर 45 ही काय असेल, या ठिकाणी 45 म्हणजेच 10% असेल. ओके, म्हणजे या ठिकाणी काय करू, आपण ॲड करू. बघा 5, 9 आणि या ठिकाणी 4 म्हणजेच 10% मिळून किती किंमत येईल, 495 येईल. म्हणजे या ठिकाणी बघा पहिलं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, दिलेली मालिका पूर्ण करण्यासाठी म्हणजे पूर्ण होणारे क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा जर पहिल्या ऑप्शनमध्ये जर बघितलं तर पी सर्व ठिकाणी सारखं आहे, म्हणजेच आपण पहिले हे अक्षर या ठिकाणी चेक करणार नाही. त्यानंतर बघा 12 आले 19, 12 आणि 19 मधील फरक किती आहे, 7चा फरक आहे. त्यानंतर 19 आणि 28 मध्ये कितीचा फरक आहे, 9चा फरक आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी काय आहे, विषम संख्या दिसून राहिल्या. म्हणजे या ठिकाणी जर आपण 11 घेतलं तर बघा 11 जर घेतलं या ठिकाणी तर काय येईल, 28 आणि 11 किती होत आहे, 39 आणि 39 नंतर 13 जर केलं आपण तर ते 52 येत आहे. म्हणजेच काय होत आहे, विषम संख्येचे या ठिकाणी फरक आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी 28 नंतर 11 कोणता राहील, या ठिकाणी 39 म्हणजे तुमचा दुसरा ऑप्शन आणि चौथा ऑप्शन या ठिकाणी काय असू शकतं, बरोबर असू शकतं. त्यानंतर बघा यू आणि क्यू मध्ये कितीचा फरक आहे, -4चा फरक आहे. आणि क्यू आणि एम मध्ये कितीचा फरक आहे, -4चाच आहे. म्हणजे समोर पण काय असेल, -4चा फरक असेल. तर एम नंतर -4 जर केलं तर काय येईल, आय येईल. ओके, म्हणजे हा ऑप्शन तुमचं कटलं, आय या ठिकाणी आहे. म्हणजे दुसरं ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणता, एका मुलाला एका संख्येस 12ने गुणण्यास सांगितले होते, परंतु त्याने 21ने गुणले आणि त्याचे उत्तर अचूक उत्तरापेक्षा 63 जास्त आले. ज्या संख्येला गुणायचे होते ती संख्या कोणती होती या ठिकाणी विचारलेला आहे. बघा या ठिकाणी त्याने गलती कितीची केली, 12ने गुणण्यास सांगितलं परंतु 21ने गुणलं, म्हणजेच कितीचा फरक आला या ठिकाणी, कितीचा फरक आला, 21 - 12 म्हणजे 9चा फरक आला ना, 9चा फरक आला. आणि टोटल उत्तरापेक्षा किती उत्तर जास्त आले, म्हणजे हा सुद्धा फरकच असेल ना, 63 हा फरक आला. ओके, म्हणजे या ठिकाणी 63. तर बघा 9 7 63 म्हणजे 7 ही जी संख्या राहील, ही 7 ही संख्या काय राहील, त्याची ज्या संख्येला गुणायची होते ती संख्या राहील. ओके, म्हणजेच तुमचं जे दुसरं ऑप्शन आहे ते काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, राहुल एका कामास 20 दिवसात करू शकतो आणि तेच काम रोहन 30 दिवसात करू शकतो. दोघांनी एकत्र मिळून कामाला सुरुवात केली आणि 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केले आणि त्यानंतर 6 दिवस निम्म्या कार्यक्षमतेने काम केले. ओके, तर उरलेल्या कालावधीत दोघांनी पूर्ण कार्यक्षमतेने काम केल्यास उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल म्हणत आहे. ओके, तर बघा या ठिकाणी काय होत आहे की दोघे जण आहेत, राहुल आणि रोहन. ओके, त्यांनी काय केलं आहे, पहिले 6 दिवस पूर्ण कार्यक्षमतेने काम केलेलं आहे. ओके, पूर्ण. त्यानंतर बघा त्यानंतर काय म्हणतात, पुढील 6 दिवस. ओके, पुढील जे 6 दिवस आहे ते त्यांची कार्यक्षमता काय होईल, निम्मी होईल म्हणत आहे. निम्मी या ठिकाणी हाफ होईल. ओके, 6 दिवसासाठी. आणि बाकी दिवस किती दिवसात त्यांनी काम केलं असेल ते या ठिकाणी विचारलेलं आहे. तर बघा राहुल किती दिवसात काम करतो, 20 दिवसात काम करतो. त्यानंतर तेच काम 30 दिवसात करू शकतो कोण, रोहन. ओके, तर बघा 30 दिवसात यांची इफिशियन्सी जर काढलं तर काय होईल, एलसीएम जर काढलं तर काय होईल, 60. आणि यांचं एका दिवसाचं काम काय राहील, बघा एका दिवसाचं काम म्हणजेच त्यांची इफिशियन्सी राहील, म्हणजेच 30 2 आणि 30 3 60. ओके, म्हणजेच जर या ठिकाणी विटा जर आपण पकडल्या टोटल तर बघा काय होत आहे, एका दिवसात 3 विटा फोडून 20 दिवसात 60 विटा फोडतं. ओके, तोच लॉजिक या ठिकाणी एका दिवसात 2 विटा फोडून 30 दिवसात 60 विटा फोडत आहे रोहन. ओके, म्हणजेच बघा या ठिकाणी काय होतं, आता हे आपण सॉल्व करू. तर बघा पहिले दोघेही जण कामाला सुरुवात करतात. ओके, आणि त्यानंतर किती दिवसात काम करतात, 6 दिवस. ओके, म्हणजेच एका दिवसात जर दोघेही मिळून 5 विटा फोडत असतील, ओके 5 विटा एका दिवसात, तर 5 विटा एका दिवसात फोडतात ना, तर 6 दिवसात किती फोडतील, 6 पंचे 30 विटा. ओके, म्हणजे आता काय झालेलं आहे, 6 दिवसानंतर 30 विटा यांनी फोडल्या, 30 विटा फोडल्या तर 30 विटा काय राहतील, बाकी राहतील ना, तर आता बाकी राहिल्या 30 विटा. ओके, बघा या ठिकाणी मी बनवतो आहे 60 - 30 किती विटा राहिल्या, 30 विटा. ओके, आता 30 विटा या आधी यानंतर निम्म्या कार्यक्षमतेने करायचं आहे. ओके, निम्म्या कार्यक्षमतेने म्हणजेच किती, एका दिवसात 5 विटा फोडत आहेत तर आपण किती पकडूया, 2.5 विटा एका दिवसात फोडत आहेत. ओके, तर 6 दिवसात किती फोडतील,
6 दिवसात किती फोडतील हे बघा, 6 दिवसात किती फोडतील 2.5 एका दिवसात विटा फोडत आहेत 2.5, तर 6 दिवसात किती विटा फोडतील, डबल केलं तर याचं 5 होतं आणि 3 15 म्हणजेच किती होतील 15 विटा काय करतील हे निम्म्या कार्यक्षमतेने केले तर 15 विटा हे फोडतील. ओके, म्हणजे दोघे फोडतील. तर बघा आता 60 विटा होत्या, 30 राहिल्या. ओके, 30 मधून आता 15 गेल्या. ओके, आता किती विटा राहिल्या 15 विटा यांना फोडायच्या राहिल्या. ओके, आता यांना 15 विटा कोणत्या कार्यक्षमतेने फोडायच्या आहे, पूर्ण कार्यक्षमतेने फोडायच्या आहे. ओके, तर बघा एका दिवसात 5 विटा फोडतात, तर 15 विटा फोडण्यासाठी किती दिवस लागतील, 15 विटा फोडण्यासाठी एका दिवसात जर 5 फोडतायत तर 15 विटा फोडण्यासाठी किती लागतील, 3 दिवस लागतील. ओके, म्हणजेच तुमचं जे चौथं ऑप्शन आहे ते काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणता, एका ग्रंथालयात रविवारी सरासरी 510 आणि इतर दिवशी 240 अभ्यागत असतात. अभ्यागत म्हणजे विद्यार्थी समजा. रविवारपासून सुरू होणाऱ्या 30 दिवसांच्या एका महिन्यात दररोज असलेली अभ्यागतांची सरासरी संख्या या ठिकाणी काढायची आहे. ओके, तर बघा दररोजची सरासरी किती राहील विद्यार्थ्यांची हे तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. रविवारी जर बघितलं आपण तर 510 आणि इतर दिवशी 240. जर आपण सर्व दिवशी जर 240 घेतलं, ओके बघा 240 सर्व दिवशी जर 240 घेतलं, ओके 240, तर काय करावं लागेल आपल्याला, हे जे जास्तची जी संख्या आहे, जास्तची संख्या ते या इतर दिवसांमध्ये वाटून घ्यावं लागेल ना सारख्या प्रमाणात. ओके, तेव्हाच ती सरासरी होईल. ओके, म्हणजेच बघा जर आपण 510 मधून 240 जर काढलं, ओके तर किती उरतात तुमच्याकडे, किती उरत आहेत तुमच्याकडे, उरतील 270. ओके, 270 उरतील. म्हणजेच हे 270 आपल्याला काय करायचं आहे, या इतर दिवसांमध्ये डिवाईड करायचं आहे ना. ओके, म्हणजेच काय करणार आपण, हे जे 270 आहे एक्स्ट्राचे ते काय करावं लागेल आपल्याला 30 दिवसामध्ये वाटून घ्यावं लागेल. ओके, 30 दिवस म्हणजेच काय होतं बघा 3 9 27. ओके, म्हणजे 9 विद्यार्थी जो राहील एका दिवसात 9, म्हणजे याच्यात 9 होईल, याच्यात 9 ॲड होईल, याच्यात 9 ॲड होईल, याच्यात 9 ॲड होईल. ओके, तसंच बघा आता आपल्याकडे फक्त एकच रविवार नाही आहे. ओके, तर बघा हा रविवारपासून सुरू होणार आहे, त्यामुळे आपल्याकडे 30 दिवसांच्या महिन्यात किती रविवार असतील, 5 रविवार. ओके, 5 रविवार असतील. म्हणजेच आपल्याला काय बघा, जर एका रविवारचा 9 विद्यार्थी आपल्याला काय इकडे वाटून घ्यावा लागत आहे. ओके, तर 5 रविवार मिळून 5 9 45 विद्यार्थी काय करावं लागतील तुम्हाला, इतर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी वाटप करावं लागतील, तेव्हाच काय होईल तुमची सरासरी होईल. ओके, तर बघा 45 विद्यार्थी तुम्हाला या 240 ॲड करावं लागेल. ओके, 240 ॲड करावं लागेल. म्हणजेच काय राहील 5 9 आणि 2, म्हणजेच सरासरी किती राहील प्रत्येक दिवसाची, हे किती राहील 295 राहील. ओके, सॉरी 285. बघा या ठिकाणी 4 येत आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी 200 किती राहील 85 राहील. ओके, तुमचं तिसरं ऑप्शन काय असेल, करेक्ट असेल. नेक्स्ट बघा या क्वेश्चनचा आन्सर आहे ते तुम्हाला सॉल्व करायचं आहे मित्रांनो. काय सोपं आहे मित्रांनो, क्वेश्चन मागच्या ठिकाणी काय येईल असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि बिलकुल सोपं गणित आहे, त्यामुळे सोपं रिजनिंगचे क्वेश्चन आहे, त्यामुळे हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करून कमेंटमध्ये आन्सर करा. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, 100 संत्री 350 रुपयाला खरेदी केली आणि ती सर्व 48 रुपये प्रति डझन दराने विकली, तर झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी या ठिकाणी शोधायची आहे. ओके, तर बघा 100 संत्री 350ला खरेदी केली आणि 48 प्रति डझन विकली, म्हणजेच 48 रुपयास किती 12 संत्री. ओके, 48 रुपयास 12 संत्री, तर 100 संत्र्यासाठी किती रुपये लागतील हे आधी आपल्याला काढायचं आहे. ओके, तर बघा यांचा तिरपा गुणाकार करा, 48 गुणिले 100 गुणिले 12. ओके, 12 4 48, म्हणजेच किती होईल 400 रुपये काय होतील, त्या 100 संत्र्याचे 400 रुपये द्यावे लागतील. ओके, तर बघा सॉरी 400 रुपये त्याला मिळतील. तर बघा 350 रुपयाला खरेदी केलं आणि 400 रुपये जर मिळत असतील तर तुम्हाला नफा किती होत आहे, 50 रुपये नफा होत आहे ना. म्हणजेच 350 किती नफा होत आहे तुम्हाला, नफा होत आहे 50 रुपये. ओके, म्हणजे ही टक्केवारी काढायची आहे. ओके, बघा या ठिकाणी आपण सॉल्व करणार, 0 कटलं 0 कटलं, मग बघा 5 7 35 आणि 5 10 50, म्हणजे या ठिकाणी किती उरले 100 आणि खाली 7, 100 आणि 7. ओके, आता बघा 7 1 7. ओके, त्यानंतर किती उरले 30 उरले, 7 4 28 आणि या ठिकाणी 2 उरत आहे ना भागिले 7, म्हणजेच किती आन्सर येत आहे तुमचा 14 2/7 येत आहे ना. म्हणजे जेवढा टक्के काय राहील तुमचा नफा राहील, म्हणजेच या ठिकाणी दुसरा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणते, दरसाल 5% दराने 3 वर्षासाठी 1500 वरील सरळ व्याज किती होईल म्हणत आहे. ओके, बघा 5% दर आहे आणि 3 वर्ष आहे, म्हणजे एका वर्षी 5%, तर 3 वर्षात किती होईल, किती होईल 45%. ओके, सॉरी 15%. 15% तुम्हाला काय काढायचं, या
1500वरील रक्कम काढायची आहे. ओके, म्हणजेच 15% काढायची आहे आणि 100 घेऊ या ठिकाणी आणि किती 1500. ओके, बघा 2 शून्य 2 शून्य कटले, त्यानंतर 15 गुणिले 15 किती होतात 225 होतील ना, म्हणजेच 225 रुपये काय राहील तुमचं सरळ व्याज राहील. ओके, 3 वर्षासाठी. चौथा ऑप्शन तुमचं काय असेल, करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, रेल्वेगाडी सरासरी 50 किलोमीटर वेगाने प्रवास करते आणि तिच्या गंतव्यस्थानी वेळेवर पोहोचते. तिने सरासरी वेग 40 किलोमीटर असा राखला असता तर 24 मिनिटे काय उशिरा पोहोचली असती. तर प्रवासाचे एकूण अंतर तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. बघा काय करायचं आहे तुम्हाला, 10 किलोमीटर अंतर काय झालेलं आहे, कमी झालेलं आहे. ओके, म्हणजेच काय होत आहे, जर 50ने गेली असती ती तर वेळेवर पोहोचली असती, पण रेल्वेगाडी काय होत आहे 40 किलोमीटर पर आवर, म्हणजे 10 कमी काय होत आहे, म्हणजेच वेळ किती कसं लागत आहे 24 मिनिटे जास्त लागत आहे ना. म्हणजेच बघा 50 किलोमीटर आधी होती, त्यानंतर 40 किलोमीटर झाली. ओके, तर बघा यांच्यातला फरक तुम्हाला किती फरक आहे या ठिकाणी 10 फरक आहे. ओके, त्यानंतर बघा किती मिनटं उशिरा पोहोचत आहे 24 मिनटं. ओके, 60 मिनटापैकी. तर बघा काय होतं या ठिकाणी, शून्य शून्य कटलं, हा शून्य कटलं. त्यानंतर बघा 6 4 24, 4 4 16 आणि 16 पंजे 80, म्हणजेच 80 किलोमीटर हे काय राहील तुमचं अंतर राहील. ओके, त्यानंतर बघा वेगळा गट ओळखायचा आहे तुम्हाला या ठिकाणी. हात मोजे कशात घालतो आपण, हातात घालतो, बरोबर आहे. त्यानंतर पट्टा जो आहे कमरेत घालतो, हा पण बरोबर आहे. मोजे जे आहेत, मोजे काय करतो आपण तळव्यात घालतो. ओके, तळव्यात, हा पण बरोबर आहे. आणि टाय जे आहे, टाय पायाच्या घोटात बांधतो का आपण, नाही बांधत. ओके, म्हणजेच आपण टाय कुठं बांधतो, गड्याला बांधतो. म्हणजे या ठिकाणी काय पाहिजे होता, पायाचा घोटा या ठिकाणी नव्हतं पाहिजे, तर त्या ठिकाणी काय पाहिजे होतं, गळा पाहिजे होता. ओके, गळा पाहिजे होता. म्हणजे या ठिकाणी जो चौथा जे राहील तुमचं या ठिकाणचं जे पहिलं ऑप्शन राहील ते काय राहील, वेगळी जोडी राहील ना, म्हणजेच पहिलं ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल असं विचारलेलं आहे. बघा ही मालिका दिलेली आहे या ठिकाणी. जर बघितलं आपण ओव्हरऑल तर 5 गुणिले 3 जर केलं, ओके 5 गुणिले 3 15 होतात आणि 15 प्लस 2 काय होतं 17 होतात. ओके, म्हणजेच या ठिकाणी हा लॉजिक लागू शकतो. त्यानंतर जर बघितलं आपण 17 गुणिले किती आहे 3, 17 3 51 प्लस 2 काय होत आहे 53 होत आहे. म्हणजेच आपण हा काय आपला जो लॉजिक आहे तो करेक्ट आहे. ओके, त्यानंतर बघा या ठिकाणी काय आहे 53 गुणिला जर 3 केलं किती होतील 53 गुणिला 3 150 आणि 9, म्हणजेच 159 होईल ना. आणि त्यानंतर प्लस 2 केलं तर किती होईल 161 होईल. ओके, 161. ओके, त्यानंतर बघा या 161ला गुणिले 3 करा, म्हणजेच किती होईल 16 3 48, म्हणजेच किती होईल, आणि हे 3 म्हणजेच 483 होईल ना. प्लस काय करायचं आहे तुम्हाला 2 करायचं आहे, म्हणजेच किती होत आहे 485. 485 तुमचं काय राहील आन्सर राहील 485. म्हणजे दुसरा ऑप्शन तुमचं काय असेल करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा, 3 माणसे एकत्र मिळून काशी विश्वनाथ मंदिरात गेली. त्यांच्या पावलाची मापे अनुक्रमे 252 सेंटीमीटर, त्यानंतर 280 सेंटीमीटर आणि तिसऱ्याचं 308 सेंटीमीटर आहे. तर प्रत्येकाने किमान किती पावलांचे अंतर पार केले पाहिजे जेणेकरून ते सर्वजण पूर्ण पावलामध्ये अंतर पार करू शकतील. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काहीच करायचं नाही, तर काय करायचं या तिघांचाही LCM काढायचं आहे, लसावी या ठिकाणी तुम्हाला काढायचे. ओके, तर बघा आकडे मोठे मोठे आहेत, या ठिकाणी लसावी काढायचं म्हटलं तर डोक्याला त्रास होतो आहे. ओके, म्हणजेच बघा आता लसावी आपण काढून बघू. तर बघा पहिलं डिजिट कोणतं आहे 252 आहे, त्यानंतर 280 आहे आणि त्यानंतर 308 आहे. ओके, बघा यांचं LCM काढतोय मी. ओके, आता बघा 252ला मी जर 2ने भागलं, ओके 2ने भागलं तर काय उरेल 126 उरेल ना. ओके, 126 म्हणजे हाफ जर केलं 252ची तर 126 राहिले. त्यानंतर 280चा हाफ जर केलं तर किती उरेल तुमच्याकडे 140. ओके, 140. त्यानंतर जर 308चा हाफ केलं तर 308चा हाफ किती होईल 154 होईल. ओके, त्यानंतर बघा पुन्हा मी यांची हाफ करतो आहे, जर याची हाफ केलं तर किती राहील तुमच्याकडे 63 राहील. ओके, 63. त्यानंतर 140चं जर हाफ केलं तर 70 राहील. ओके, आणि त्यानंतर 154चं हाफ केलं तर काय राहील 77 राहील. ओके, त्यानंतर बघा आता बघा अशी एक संख्या बघा की सर्व संख्यांना काय होईल भाग जाईल. ओके, म्हणजे जर आपण 7ने जर भागलं तर काय राहील या ठिकाणी 9 राहील, या ठिकाणी किती राहील 10 राहील आणि या ठिकाणी किती राहील 11 राहील. ओके, म्हणजे 11 7 77 होतं ना, 11 राहील. ओके, आता बघा भाग जाण्याला काही आहे का,
या तिघांनाही कोणत्या संख्येला भाग जाईल का? नाही जाणार. ओके, सारख्या संख्येने भाग जाणार नाही. तर आपण काय करणार आहेत, या सर्वांचं आता गुणाकार करणार आणि गुणाकार केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल? ती संख्या मिळेल. ओके, तर बघा तुमचं लसावी मिळेल. तर बघा आता काय होत आहे, 2 2 4 होत आहे, 4 7 28 होत आहे आणि 28 गुणिले 10 घेतो आहे मी, म्हणजेच किती होत आहे या ठिकाणी 280 होत आहे. ओके, 28 गुणिले 28 बघा 4 4 7 28 आणि 28 10 280. ओके, आणि या ठिकाणी काय होत आहे, हे काय करायचं आहे तुम्हाला, 9 गुणिले 11 99 होत आहे, म्हणजेच तुम्हाला या सर्वांचं काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे ना 99. आता 280 गुणिले 99 करायचं आहे. ओके, तर बघा मित्रांनो, आता जर या 280ला मी डायरेक्ट 100ने जर गुणलं, 99ला न गुणता 99ने न गुणता 100ने जर गुणलं तर किती येईल? बघा 2 शून्य एक्स्ट्रा येतील ना, 2 शून्य एक्स्ट्रा येतात. पण या ठिकाणी मी एक वाढवलं होतं ना, तर या ठिकाणी एक मी कमी करणार, 280 या ठिकाणी मायनस करणार. ओके, 280 मायनस करणार म्हणजेच मला किती मिळणार, तुमचं लसावी बघा 27 220 मिळणार. ओके, म्हणजेच काय केलं मी या ठिकाणी फक्त गणित गुणाकार केला मित्रांनो या सर्वांचं. ओके, तर बघा किती येत आहे, 27 220 येत आहे ना, म्हणजेच 27 720. ओके, 720 27 720 हे काय राहील तुमचं लसावी राहील, म्हणजेच हे काय राहील, तिसरा ऑप्शन तुमचा करेक्ट राहील. ओके, नेक्स्ट बघा काय म्हणत आहे, 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल, तर 72 किलो धान्य 28 घोड्यांना किती दिवस खाण्यासाठी पुरेसे असेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. ओके, तर बघा जे काम आहे म्हणजे जे धान्य आहे ते या ठिकाणी बरोबरच्या बाजूला घेणार. ओके, म्हणजेच बघा 54 किलो धान्य ओके किती 35 घोड्यांना 21 दिवस खाण्यासाठी पुरेसे आहेत. ओके, त्यानंतर बघा त्यानंतर किती म्हणतात 72 किलो धान्य 28 घोड्यांना किती दिवस पुरेसे असतील, हा क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आहे, म्हणजे जर आपण 54 या ठिकाणी घेतलं आणि हे काय होईल गुणाकारात जाईल, म्हणजेच पलटेल ना, म्हणजेच काय होईल या ठिकाणी 28 गुणिले क्वेश्चन मार्क आणि त्यानंतर इथं काय होईल बघा काय होईल 72 गुणिले 35 गुणिले 21. ओके, बघा आता काय होत आहे 7 4 28 7 3 21. ओके, त्यानंतर बघा काय होत आहे 18 4 72. ओके, म्हणजे या ठिकाणी किती उरलं 18 आणि त्या ठिकाणी 18 जर काढला आपण तर 18 3 किती होतील 54 होतील. ओके, म्हणजे 3 3 या ठिकाणी कटत आहे, म्हणजे तुमचं काय उरत आहे या ठिकाणी 35, म्हणजेच टोटल किती दिवस पुरेसे राहतील तो खाना 35 दिवस तुमचं काय होईल पुरेसे राहील. ओके, 28 घोड्यांना, म्हणजेच तुमचं दुसरं ऑप्शन या ठिकाणी काय असेल करेक्ट असेल. ओके, नेक्स्ट बघा व्हिडिओ मोठा होत चालला आहे मित्रांनो व्हिडिओ, त्यामुळे हा क्वेश्चनसुद्धा काय करायचा आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर सांगायचा आहे. ओके, तर बघा हा सोपा क्वेश्चन आहे, जास्त काही दिमाग लावायची गरज नाही, सोपा आहे, त्यामुळे तुम्हाला इझिली हा क्वेश्चन येऊन जाईल. ओके, तर बघा मित्रांनो तुम्हाला आपलं एक्सप्लेनेशन जर खरंच आवडत असेल तर मनाने काय करा तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करून सपोर्ट करा. ओके.